नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। बदलापूर घटनेची पुनरावृत्ती। विरार मनवेलपाडा येथे एका मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग। बदलापूर येथील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि अशातच वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असताना दिसत आहेत। अशाच एक प्रकार विरार मनवेलपाडा येथे बदलापूर घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे। विरारमध्ये मनवेलपाडा स्मशानभूमी महाकाली मंदिराच्या वर ईशान्य क्लासेसच्या 40 वर्षीय शिक्षकाने एका विद्यार्थिनीशी अश्लील भाष्य केल्याची माहिती मिळताच मनवेलपाड्यातील बहुजन विकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी त्या नराधम शिक्षकाची दिंड काढून त्याला चोपत पोलिसांच्या ताब्यात दिले असून विरार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून पैसे नको आहेत, आम्हाला आमच्या मुलींना सुरक्षा द्या। महाराष्ट्रातल्या महिला व लेकी कधी सुरक्षित होणार, असा सवाल महिलांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात येत आहे। सर काय सांगाल, आज नागरिक एकदम आक्रमक झालेले आहेत, काय नेमकं प्रकरण झाले? बघा, सह्याद्रीनगर आणि महाकाली मंदिराच्या मध्ये ईशान कोचिंग क्लासेस आहेत। त्या प्रोफेसर करून विनोद नाव आहे त्याचं, दिल्लीवाला आहे तो। मुलींची छेडखानी करत होता, मुलींचे लहान कपडे असतात, मुलींना पप्पी द्यायला सांगत होता। आमच्या महिलांना कळल्यावर आम्ही त्याला आणून पोलीस स्टेशनचा सुपूत केलेला आहे। वसई विरारमध्ये अशा घटना होत असतील तर आम्ही बहिणींना सुरक्षा हवी आहे। मोदीजी सांगत होते अच्छे दिन आएंगे, का हे अच्छे दिन आहेत? आई आमच्या महिला अपने विजय पवार साहब है, इनसे हमने अभी बात की और हमारे बीट ऑफिसर कदम साहब, उनके ऊपर गुना नोंद हो रहा है, FRI हो चुकी है और पुलिस ने बोला है हमको जो भी है लास्ट तक ऐसे दुष्कर्म करने वालों को छोड़ेगी नहीं, उनके पुलिस दंडित करेगी। FRI हो चुकी है, मैं पुलिस का शुक्रगुजार करता हूँ। जो लड़की है वो, उसकी माँ और पिता, FRI हो चुकी है। और हमारी महिला शक्तिकरण जो है वसई विरार का, वो क्या है आज हमने दिखाया है। अन्याय अत्याचार होत असेल तर मी महिलांना सांगेन गप्प राहू नका, तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आपण धडा शिकवू, हम उनको क्या है सबक सिखाएंगे। आप साफ तौर पर समझ पा रहे हैं कि हालांकि FIR दर्ज कर ली गई है, लेकिन इस तरह की घटनाएं लगातार सामने आने से ये दिल्ली के रहने वाले हैं, तो ये महिलाओं से अच्छे से बात करे और बच्चों को बोले हमको पप्पी दो, तो हमारे महिला कार्यकर्ताओं ने उनको बहुत अच्छे से पप्पी दी है। और देखो, अन्याय अत्याचार होता रहेगा तो हम चुप नहीं बैठेंगे। और आज के बाद वसई विरार में किसी भी इस तरह की घटना होगी तो हम चुप नहीं रहेंगे। इसे फांसी और दंडित प्रशासन तो करेगा, लेकिन एक भी बलात्कारी अन्याय अत्याचार करने वाला यहाँ पर सरेआम नहीं घूमेगा। जिस तरह रावण का दहन किया था, उसी तरह हम सब महिला मिलकर उसका दहन करेंगे। हमारे बहुजन के कार्यकर्ता है, ये महिला जय दुर्गा महिला मित्र मंडल है। कल इन्होंने ही हमको ये मैसेज सूचा तो मैसेज देने के बाद हमको सुबह फोन आया लड़की के पास से, उनके माँ के पास से इनको, तो हम सब इकट्ठा हुए और उनको पुलिस के स्वाधीन किया है। और हमें इसमें न्याय मिलेगा, हमें पुलिस पर, प्रशासन पर भरोसा है, लेकिन फिर से ऐसे तरह की घटना ना हो, इसीलिए हम सबको एक रहना है। और महिला शक्ति क्या कर सकती है आज विरार वालों ने दिखा दिया। हम लोग मार डालेंगे उसको। तो 2 दिन हो गया ये होने के बाद काय घटना घडलेली? आज सकाळी आम्हाला असं समजलं की आमच्या सेवेमध्ये अशा सर आणि क्लासेस चालवतो आहे आणि शिक्षणाचा होतो आहे। तर
मला सांगा, म्हणजे प्रत्येक वारंवार रोज हा विषय नवीन होतो, तर खरोखर कुठेतरी आपल्या मुली आज सुरक्षित नाही. तर मला प्रशासनाकडून किंवा शासनाकडून प्रत्येक शाळेमध्ये किंवा आपल्या जेव्हा आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी कायदेचा कुठेतरी चेंजेस व्हायला पाहिजे, जेणेकरून आई वडील आपल्या मुलांना पाठवतात तर त्यांना 100% आश्वासन पाहिजे की आमच्या मुली सुरक्षित आहेत का. धन्यवाद. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.